हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2933. आलो उल्लंघुनी दुःखाचे पर्वत, पायांपाशी हित तुमच्या तरी. न देखेची लासा दुःखी होते मन, कठीणे कठीण वाटतसे. नवे सांडी परी वाटते निरास, नये माझ्या दिस संकल्पाचा. तुका म्हणे तुम्ही सदैवजी देवा, माझ्या हाची किंवा एक ठाव. 2933. भगवंता, तुमच्या पायापाशी माझे हित होणार हे जाणून मी दुःखाचे अगणित डोंगर ओलांडून इथे आलो आहे, पण अद्याप ते हित होण्याचा क्षण येत नाही, म्हणून मन निराशेने दुःखी होत आहे. देवा, तुम्ही माझा त्याग केला असे नाही, पण मला हवा असलेल्या संकल्पपूर्तीचा तो क्षण का येत नाही. देवा, तुम्ही भाग्यशाली आहात, तुम्हाला आमच्या सहाय्याची गरज नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मात्र तुमच्याशिवाय अन्य आश्रयस्थान नाही, ते सोडून मी अन्य कोठे जाऊ. 2934. किती सोसिती करंटी, नेनो संसाराची आटी. सर्व काळ पोटी चिंतेची हळहळ, रिकामी या तोंडे राम. काय उच्चारिता श्रम, उफराटा भ्रम. गोवी विषय माझिरा, कळता न कळे उघडे झाकियले डोळे. भरले त्याचे चाळे, अंगी वारे मायेचे. तुका म्हणे जन, ऐसे नाव बुद्धिहीन. बहुरंगे भिन्न, एकी एक न मिळे. 2934. देवा, हे संसारी जन त्याच्या सुखासाठी किती आटापिटा सुचतात, हे खरोखर हतभागी आहेत. तरीही त्यांना सतत चिंता आणि हळहळ असते. रिकाम्या तोंडाने राम राम उच्चारताना काही श्रम पडतात का रे? परंतु हा संसार भ्रम त्यांना उलटपणे मायेत गुंतवितो. कळून सुद्धा न कळाल्यासारखे करून उघडे डोळे झाकून घेतात. मायेचे वारे अंगात भरल्याने त्यांचे हे चाळे चालतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा जनांना बुद्धिहीन हे नाव आहे. भ्रमाने आंधळे झालेल्या अशा अज्ञजनाचे स्वभाव भिन्न भिन्न असतात, म्हणून त्यांचे एकमेकांशी पटत नाही. 2935. मंगळाचा मंगळ सांठा, वीट तोटा नेते. हे भरा साते आले, भले भले मन व्हावे. जनी जनार्दन वसे, येते दिसे ते शुद्ध. तुका म्हणे बहुता मुखे, खरे सुख ठेवावे. 2935. सर्व जीवांमध्ये असणारा विठ्ठल एकमेव सत्य आहे. ते शाश्वत सुख आहे, त्याचा तिटकारा वीट येत नाही, हे कसलाही तोटा नाही. या जगतात आलाच आहात तर हे पावित्र्य हरिनाम भरभरून घ्या. जनात धन्य व्हा, अवघ्या जनात हाच जनार्दन साठवला आहे. सर्व जनांत भगवंतांचे वास्तव्य आहे, ते अनुभवास आले म्हणजे शुद्ध मंगल होय. तुकाराम महाराज म्हणतात, बहुतेकांनी स्वमुखाने वर्णिलेले तेच खरे सुख साठवून ठेवावे, इतर नाशवंतांचा त्याग करावा. 2936. नामाचा महिमा बोलिलो उत्कर्ष, अंगी काही रस न येचितो. कैसे समाधान राहे पांडुरंगा, न लगेची अंगा आणि काही. लाभाची अंगी सोस कौतुके, फियाचे ते फिके व्यवसाव. तुका म्हणे करा आपुला महिमा, नका जाऊ धर्मावरी माझ्या. 2936. पांडुरंगा, मी माझ्या नामाचे महात्म्य, त्यामुळे होणारे जीवाचे हित याचे खूप गुणगान केले, पण त्याच्या आनंद रसात भिजण्याचा अनुभव माझ्या अंगी येत नाही. पांडुरंगा, या व्यवहारात अंतःकरणात समाधान कसे राहील? ज्याप्रमाणे धंद्यामध्ये लाभ झाला तर त्याचे कौतुक वाटते, व्यापार करण्याचा हव्यास वाढतो, पण तोटा झाला तर व्यापार फिका होतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्या धर्मावर जाऊ नका. आपले मोठेपण सिद्ध करा, तुमच्या नावलौकिकाला साजेल ते करा. 2937. हेची वारंवार पडताळूनी उत्तर, करीतो पायांसी विनंती. नुपेक्षावे कमळापती, गंगोदक गंगे. अर्ध्य द्यावे पांडुरंगे, जोडोनिया हात. तुका म्हणे करी प्रणिपात.
2937 देवा तुमची वचने वारंवार पडताळून हेच पाहिले तर प्रत्येक वेळी हेच उत्तर मिळाले, म्हणून हे कमलापती माझी उपेक्षा करू नका अशी तुमच्या पायांजवळ विनंती करीत आहे. ओंजळीत गंगेचे पाणी घेऊन त्याचे अर्धे द्यावे, त्याप्रमाणे मी तुमची वचने तुम्हाला अर्पण करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी दोन्ही हात जोडून त्यासाठी तुम्हाला प्रणिपात करीत आहे. 2938 अवचित या तुमच्या पाया देवराया पावलो, बरवे झाले देशाऊर आल्या दूर सारिखे, राहोनिया जातो ठाया आलियाची निशाणी, तुका म्हणे चरण सेवा जोडी हे वालादली. 2938 अहो देवराया, मी अकस्मात तुमच्या पायाजवळ येऊन पोहोचलो, असंख्य देश ओलांडून तुमच्या पायाजवळ पोहोचलो, हे फार चांगले झाले हो. आता येथे आल्याची निशाणी म्हणून माझे चित्त इथे ठेवून स्वस्थानी जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवराया, येथे तुमची चरण सेवा लाभली आणि या लाभाचा हव्यासच निर्माण झाला. 2939 आता पाविजेल घरा या दातारा संगती, पायावरा ठेवूनी माथा सर्वता नुपेक्षी, येथूनी तेतवरी आता नाही सत्ता अनिकांची, तुका म्हणे चक्रबाणी शिरोमणी बळीयांचा. 2939 आता मी या दानशूर दाता पांडुरंगाच्या संगतीने माझ्या स्वस्वरूप स्वगृहास निश्चित पोहोचेन. या विठ्ठलाच्या पायावर मनापासून मस्तक टेकविले असता हा खरोखर उपेक्षा करीत नाही. येथून तेथपर्यंत म्हणजे देहात्म भावनेपासून ब्रह्मरूपी निजानंद प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी दुसऱ्या कोणाची म्हणजे प्रत्यक्ष काळाचीही सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हाती चक्र धारण करणारा माझा देव भगवंत बळवंताचाही शिरोमणी आहे. 2940 बरवे माझ्या मना केले मने, पण ते येणे निघाले, अभयांचे जावे ठाया देवराया प्रतापे, साधनांचा नलगे पांग अवघे सांग कीर्तने, तुका म्हणे सत्ता थोरी कोण करी खोळंबा. 2940 या हरिभक्ताच्या मार्गाहून माझे मन चालले आहे, हे फार चांगले आहे. या देवाच्या संगतीने त्याच्या कृपेने निर्भय स्थानी जाणे होईल. देवाचे नाम कीर्तन केल्यामुळे इतर अन्य कोणत्या साधनांची आवश्यकता नाही. या साधनेमुळे भक्ती साधना पूर्ण होते, कोणतेही न्यून राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाचे सामर्थ्य फार मोठे आहे. या मार्गात तुमच्या साधनेला कोण विरोध करणार. 2941 मागे पुढे नाही तुझे या वेगळे काही, नाही उरले आनिक, केला झाडा सकळिक विश्वासा वाचून, नावे दुजियांचे शून्य, तुका म्हणे काही बोलायाची उरी नाही. 2941 या देवाच्या आधी काही नाही, पुढेही काही नाही, मागे नंतर आत बाहेर सर्वत्र ईश्वर व्यापून उरला आहे. शिवाय वेगळे काही नाही. अंतःकरणातील काम क्रोधादी विकारांची निवृत्ती झाल्याने अन्य काही उरले नाही. एका देवावर विश्वास ठेवला, त्यामुळे इतरांच्या नावाने शून्य आहे. आता सांगायचे काय, सांगण्यासारखे काही उरले नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2942 वैराग्याचा अंगी झालासे संचार, इच्छी वनांतर सेवा वया, काजी माझे करू नये समाधान, योगाने मनसीन तसे, नयेची न्यावया पंढरीचे मूळ, न देवेची माळ कंठीची, तुका म्हणे झाले अप्रीतींचे जिने, लाजी रहे वाने सेवा करी. 2942 अंगात वैराग्य भावनेचा संचार झाला आहे, त्या कारणाने रानावनात जाऊन एकांतात जीवन व्यतीत करावे अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली आहे. देवा मला भेट देऊन तुम्ही माझे समाधान का करीत नाही. लेकराचे मन तुमच्या योगाने कष्टी होऊन दुःख करते. माहेरी नेण्याकरता मायबापाकडून पंढरीहून निरोप येत नाही आणि मायबापाकडून लेकरास कंठीची माळ देवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला संसाराची प्रीती नाही, मायबापांना लेकराची प्रीती नाही, अवघे अप्रीतीचे लाजीरवाने जीवन जगतो. आपली कशी तरी सेवा करीत आहे. 2943 आळी करा कोठे साहते कठीण, आपुला ते प्राण देऊ पाये, सांभाळावे माय बापे कृपादृष्टी, पीडिता ते दृष्टी देखो नये, अंतरलो मागे संसारा हाती, पायाम ते सरती झालो नाही,
तुका म्हणे तुम्ही विचाराजी देवा, ठेवाल ते ठेवा कोणे परी. 2943. आईबापाजवळ लहान मूल हट्ट करते त्याच्याशी त्यावेळी कठोरपणाने वागले तर ते सहन करेल काय. ते रडून रडून जीवाला त्रास करून घेते. मायबापांनी त्याला कृपादृष्टीने सांभाळावे. लेकराचा घात होतो आहे, तो दुःखाने पीडित होतो आहे असे नुसते डोळ्यांनी पाहत राहू नये. देवा, तुमच्या पायाच्या प्राप्तीसाठी मी संसाराचा त्याग केला तरीही तुमच्या चरणांची प्राप्ती होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, एक वार माझा विचार करा आणि तुम्हाला ज्या प्रकारे ठेवायचे तसे ठेवा. 2944. स्वप्नीचे धन हाती ना पदरी, प्रत्यक्ष का हरी होऊ नये. अजूनी का करा चाळवा चाळवी, सावकाशे द्यावे सत्यवेटी. बोलोनिया फेडा जीवींची काजळी, पायन कोवळी चरणांबुंजे. तुका म्हणे माझ्या जीवींची या जीवा, सारोनिया ठावा पडदा आता. 2944. स्वप्नात दिसलेले धन जागे झाल्यावर हातात येत नाही, त्याप्रमाणे तुम्ही खरोखर प्रत्यक्ष समोर का येत नाही. अजूनही दर्शनाची चाळवाचाळव करता दिसता अदृश्य होता. आता अवघ्या वृत्ती शांत करून सत्य भेट द्यावी हो विठ्ठला. माझ्याशी प्रत्यक्ष हितगुज करा. माझ्या जीवाला सत्य असत्याची काळजी लागली की तुम्ही तुमच्या बोलण्याने फेडून माझे मन निष्काळजी करा. त्यावेळी मी तुमचे चरण कमल डोळे भरून पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाचा जीव असणाऱ्या विठ्ठला, आता माझ्या अज्ञानाचा भ्रमाचा पडदा सारून ठेवा. 2945. येथील अंतरी शिष्टाचे अनुभव, तळमळी जीवतया सुखा. आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांची. विस्तारली वाचा फळे विनवेल, कोरडेची बोल फोस वांझे. तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी, राहो नेदी उरी नारायणा. 2945. भक्तिरस अमृत सेवन केल्यामुळे झालेल्या आनंदाचे सुखाचे अनुभव पूर्वीच्या परमसंतांना मिळाले. ते माझ्या अंतरी लाभावेत. त्या सुखाच्या प्राप्तीसाठी माझा जीव तळमळतो आहे. देवा, माझ्या जीवाचा बळी घ्या, पण त्या श्रेष्ठ संत मंडळीच्या ओळीत मला नेऊन बसवा. वेल किती विस्तारली तरी फळाविना ती व्यर्थ आहे, त्याप्रमाणे माझे काव्य कितीही विस्तारले तरी त्यात भक्तिप्रेमाचा अनुभव ओलावा नसेल तर ते काव्य बोल कोरडे निसत्व वांझ आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, आता मी निकरावर आलो आहे. माझी कसलीही इच्छा उरू देऊ नकोस. 2946. मनवनी काय जीवू भक्त बने, जायाची भूषणे अलंकार. आपुल्या कष्टाची करोनिया जोडी, मिरविन उघडी इच्छा वसे. तुके तरी तुके खऱ्याचे उत्तम, मुलाम्याचा भ्रम कोठवरी. तुका म्हणे पुढे आणि मागे फास, पावे ऐसा नासन करी देवा. भक्तदास असे जनांत म्हणून भक्तपणाने उगेच कसा जगू विठ्ठला ही बिरुदे म्हणजे उसने घेतलेले भूषणे अलंकार आहेत. देवा, मी कष्टाने भक्ती करून भक्त म्हणून सुखाचे भक्तीचे अलंकार घालून उघडपणे मिरविले अधिक श्रेयस्कर. जे खरे सोने असते ते कसोटीला उतरते, परंतु मुलाम्याच्या सोन्याचा भ्रम किती काळ टिकणार. तुकाराम महाराज म्हणतात, अशा खोट्या भक्त लक्षणाच्या जाळ्यात मला अडकवू नकोस, त्यामध्ये माझा घात होईल. 2947. आपणची वाल आहे, कार्य आहे निर्वाणीचे. बाकीले ते उरली किव आहे जीव जीवनपणे. आज कैचा बिजा मोड, प्रीती कोड वांचुनी. तुका म्हणे दंडीन काया, याल तया दावनिया. 2947. देवा, आपणच माझ्या कार्यपूर्तीच्या परिश्रमास सहाय्य कराल तर ते निर्वाणीचे कार्य सफल होईल. मी तुमची मनापासून काकुळतीला येऊन विनंती केली, पण ती निष्फळच झाली, कारण जीव जीवनपणाने तसाच राहिला. नुकत्याच पेरलेल्या बीजाला मोड कसा येणार. तुमची आवड असल्याविना प्रेमाचा ओलावा निर्माण होऊन इच्छा पूर्ण होईल, अन्यथा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता असे दिसते मी माझा देह दंडित करीत, तेव्हाच तुम्ही धावून याल. 2948. निश्चितीने होतो करून या सेवा, काजी मन देवा उद्वी गेले. अनंत उठती चित्ताचे तरंग, करावा हा त्याग वाटतसे. कोण तुम्हाविन मनाचा चाळक, तुझे सांगा एका नारायणा. तुका म्हणे माझा मांडीला विनोद, करवून येणे छंद कराल काही. 2948. देवा, तुमची सेवा करून निश्चितपणे
होतो. तुम्ही माझ्या मनाला उद्विग्न का आणली? एक चित्त होऊन सेवा करावी वाटते, परंतु चित्तात असंख्य विकार तरंग उठतात, तेव्हा त्यांचा त्याग करावासा वाटतो. अहो देवा, तुमच्याशिवाय माझ्या मनाला चालना देणारा दुसरा कोणी आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही माझी क्रूर थट्टा मांडलेली आहे. तुझ्या सेवेचा एकमेव छंद करू पाहतो, पण तुम्ही तोही शांत एकाग्र मनाने करू देत नाही. 2949. आश्वासावे दास तरी घडतो विश्वास, नाही चुकत चाकरी. पुढे लाडेशाची थोरी, स्वामीच्या उत्तरे सुख वाटे अभय करे. न मगे परिभाते, तुका म्हणे निडळ रीते. 2949. स्वामींनी सेवकाला भिवू नकोस म्हणून अभय द्यावे, त्यामुळे परस्परांवर विश्वास बसतो. सेवकाला चाकरी चुकत नाही. स्वामींनी सेवकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला विश्वास द्यावा, धीर द्यावा, त्यामुळे सेवकाला समाधान वाटते. त्यामुळे मन शांत होऊन सेवा कार्यात हलगर्जीपणा येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही सेवेचे बक्षीस मागत नाही, पण हे अभागी पण वाट्याला आले तर वाईट वाटते. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.